हाय फ्रेंड्स, तर आपण आलेलो आहोत माझ्या शेतामध्ये आपण इथं आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवतो मी शेत माझं कसं आहे ते. हे माझं शेत आहे, तुम्ही पाहू शकता. जस्ट काही दिवसांपूर्वी इथे पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे शेतातलं वातावरण थोडं थंडगार झालेलं आहे. उन्हाळा जाणवत नाही आहे आणि शेतीची मशागत करण्याचं कामही अजून बाकी आहे. सो यावर्षी आम्ही इथे हे शेतामध्ये आम्ही लेवलिंगचं काम केलेलं आहे. तर बऱ्यापैकी लेवलिंग झालेली आहे आणि अजून खूप काम करायचं बाकी आहे. इथे आमचं ठिबक सिंचनाचं काम करण्याचं बाकी आहे, पाईपलाईन करण्याचं काम बाकी आहे. सो आम्ही डे बाय डे इथे प्रयत्न करत आहोत की कसं सुधारणा करता येईल आणि आधुनिक शेतीकडे आणि ऑर्गॅनिक शेतीकडे आपल्याला कसं वळता येईल आणि असं वळता वळताच आपण आपलाही विकास साधायचा आहे. ॲज अ शेतकरी आपलं हे ध्येय असलं पाहिजे. जरी तुम्ही कुठे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जॉब करत असाल आणि पुण्या मुंबई ठिकाणी या अदर मेट्रो सिटीजमध्ये राहत असाल तरी आपल्या गावाकडची हवा, आपल्या गावाकडची माती आपण कधीही विसरता कामा नये. कारण की हे जी आपली रूट्स आहेत, ही जी आपलं मुळं आहेत, ते आपल्याला कधीच तोडता येणार नाही. सो कितीही मॉडर्न झालं तरी ही जी काळी माती आहे, ही काळी माती आपण कधीही विसरता कामा नये. ज्याने आपल्याला घडवलं, आपण शेप्ड स्टॅच्यू होतो किंवा मूर्ती होतो, ज्याला आपल्याला शेप नव्हता, तर शेप देण्याचं काम या मातीने केलेलं आहे. शिक्षणाचं काम या मातीने केलेलं आहे. सो जी ही हवा आहे गावातली आणि हे जे माती आहे ते आपण कधी विसरता कामा नये मित्रांनो. आणि नेहमीच आपण आपल्या मातीशी इमाने इतबारे राहणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.